नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. पोलीस भरती 2025-26 च्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अतिशय महत्वाचा घटक म्हणजे मिश्रण, त्याला आपण मिक्सचर म्हणतो. आणि या घटकावर बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर हा घटक आज आपण समजावून घेणार आहोत. पहा, पहिल्यांदा काही आपण बेसिक पाहू याच्यामध्ये. मिश्रण म्हणजे काय बघा. तर आता या ठिकाणी बघा काय सांगितलं मिश्रण. तर याच्यामध्ये पहा, मिश्रणामध्ये बहुतेक वेळा एक स्वस्त वस्तू, इथे एक शब्द राहिला आहे, बहुतेक वेळा एक स्वस्त वस्तू व दुसरी महाग वस्तू एका विशेष गुणोत्तरामध्ये मिसळून एक नवीन मिश्रण तयार केले जाते. ठीक आहे. पहा, एक स्वस्त किमतीची म्हणजे कमी किमतीची वस्तू आणि दुसरी महाग वस्तू म्हणजे जास्त किमतीची वस्तू एका विशेष गुणोत्तरामध्ये मिसळून एक नवीन मिश्रण तयार केले जाते आणि पुन्हा ते मिश्रण एका विशिष्ट किमतीला विकले जाते. त्याला काय म्हणतात बघा, सरासरी किंमत. तयार झालेले मिश्रण ज्या किमतीला विकले जाते त्या किमतीस मिश्रणाची सरासरी किंमत म्हणतात किंवा मग सरासरी किमतीलाच मध्य किंमत असेही म्हणतात. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, मिश्रण म्हणजे काय, तर बहुतेक वेळा एक स्वस्त वस्तू दुसरी महाग वस्तू एका विशेष गुणोत्तरामध्ये मिसळून एक नवीन मिश्रण तयार केले जाते, त्याला आपण मिश्रण म्हणतो. आणि सरासरी किंमत म्हणजे काय, तर तयार झालेले मिश्रण ज्या किमतीला विकले जाते त्या किमतीला त्या मिश्रणाची सरासरी किंमत म्हणतात किंवा त्यालाच काय म्हणतात, मध्य किंमत म्हणतात. ठीक आहे. चला, त्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढचा मुद्दा असा आहे, पहा. आता समजा उदाहरणामध्ये स्वस्त वस्तूची खरेदी किंमत किती आहे मानली आपण, ए. स्वस्त वस्तूची खरेदी किंमत आहे ए आणि महाग वस्तूची खरेदी किंमत आहे बेटा बी. ठीक आहे. मग आता ही स्वस्त वस्तूची किंमत आहे ए आणि महाग वस्तूची किंमत आहे बी. आता यांचं आपण मिश्रण केलं आणि मिश्रण जे आहे ते आपण एका मध्य किमतीला विकलं किंवा सरासरी किमतीला विकलं, आपण त्याला काय म्हणू, यम म्हणू. ठीक आहे. म्हणजे स्वस्त वस्तूची खरेदी किंमत, हे महाग वस्तूची खरेदी किंमत आणि मिश्रण आपण ज्या किमतीला विकलं त्याची मध्य किंमत म्हणजे यम. तर पहा आता काय होत असते, तर तुम्हाला विचारतात की स्वस्त वस्तूमध्ये महाग वस्तू कोणत्या प्रमाणामध्ये मिळवली असेल असं आपल्याला विचारतात. तर बघा काय करायचं, की तिरकस वजाबाकी करायची. जसं आपण तिरकस गुणाकार करतो तसं या ठिकाणी तिरकस वजाबाकी करायची. तर तिरकस वजाबाकी करताना काय करायचं बेटा, या महाग वस्तूच्या किमतीतून हे मध्य किंमत मायनस करायची इकडं, म्हणजे बी मायनस यम. आणि इकडे काय करायचं, मध्य किमतीतून स्वस्त वस्तूची किंमत काय करायची, मायनस करायची, म्हणजे एम मायनस ए. आता आपण हे स्वस्त वस्तूमध्ये ही महाग वस्तू कोणत्या प्रमाणामध्ये मिळवली असेल त्याचं उत्तर येईल बी मायनस एम जसे एम मायनस ए. आता हे तुम्हाला उदाहरण घेताना समजून येईल. चला, तर आपण आता एक एक उदाहरण या ठिकाणी चालू करूया. उदाहरण नंबर 1 बघा. आता उदाहरण नंबर 1 काय आहे, तर पहा, 33 रुपये प्रति किलोग्रॅम तांदूळ मिळविण्यासाठी 33 रुपये प्रति किलोग्रॅम तांदूळ मिळविण्यासाठी 30 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचा तांदूळ हे 40 रुपये किलोग्रॅम तांदळामध्ये किती प्रमाणामध्ये मिळवावा लागेल. आता बघा, आपल्याला 33 रुपये प्रति किलोग्रॅम तांदूळ मिळविण्यासाठी 30 रुपये प्रति किलोग्रॅम तांदळामध्ये 40 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचा तांदूळ किती प्रमाणामध्ये मिळवावा लागेल असं आपल्याला विचारलं. मग पहा, आता आपण या ठिकाणी काय करू, स्वस्त वस्तूची किंमत. आता इथे काय लिहा, स्वस्त वस्तूची किंमत किंवा खरेदी किंमत, आणि इकडे लिहू आपण महाग वस्तूची किंमत. ठीक आहे. सांगा, जो स्वस्तवाला तांदूळ आहे तो किती रुपये किलोग्रॅमचा आहे, 30 रुपये किलोग्रॅमचा आहे. आणि त्याच्यामध्ये जो आपण महागवाला तांदूळ मिळवला तो आहे 40 रुपये प्रति किलोग्रॅमचा. आणि आपल्याला एकत्र मिश्रण करून 33 रुपये प्रति किलोग्रॅम तांदूळ मिळवायचा आहे. म्हणजे 33 रुपये काय असेल, तर त्यांची मध्य किंमत असेल. आणि कधी लक्षात ठेवायचं, मध्य किंमत ही स्वस्त वस्तूपेक्षा जास्त असते आणि महाग वस्तूपेक्षा कशी असते, कमी असते. ठीक आहे. मग स्वस्त जो तांदूळ आहे तो 30 रुपये किलोग्रॅम दराचा आहे, महाग जो तांदूळ आहे तो 40 रुपये प्रति किलोग्रॅम दराचा आहे. आणि त्यांना आपण एकत्र करून तो कशा दराने विकला, तो तांदूळ 33 रुपये दराने विकला. तर आपल्याला विचारलं की या स्वस्त तांदळामध्ये हा महाग तांदूळ कोणत्या प्रमाणामध्ये मिळविला असेल. तर बेटा आता आपल्याला काय करायचं पहा, तिरकस वजाबाकी करायची आहे. म्हणजे 40 मधून 33 मायनस करा, तोंडी करू आपण. 40 मायनस 33, इथं निगेटिव्ह पॉझिटिव्ह घेऊ नका, फक्त दोन संख्यांमधला फरक घ्यायचा. 40 मधून 33 वजा करा, 7 येईल. आणि त्यानंतर
33 मधून बेटा या ठिकाणी जर 30 मायनस केले तर किती येणार रे 3. म्हणजे आपण या स्वस्त तांदळामध्ये तो महाग तांदूळ कोणत्या प्रमाणामध्ये मिळविला असेल त्याचं उत्तर यायला पाहिजे 7:3. बघा पर्याय क्रमांक 3 दिसतो. 7:3 प्रमाणामध्ये मिळवावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर आता पहा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा काय पहा. ₹63 प्रति किलोग्रॅम किमतीचा चहा ₹90 प्रति किलोग्रॅम चहा सोबत कोणत्या गुणोत्तरामध्ये मिसळावा की मिश्रणाची खरेदी किंमत ₹72 प्रति किलोग्रॅम होईल. पहा आता जो स्वस्तवाला चहा आहे बेटा तो स्वस्तवाला चहा जो आहे तो किती रुपये किलोग्रॅमचा आहे. स्वस्तवाला जो चहा आहे तो ₹63 किलोग्रॅमचा आहे आणि तो कशासोबत मिळवायचा आहे. महाग चहा किती आहे. महाग चहाची जी किंमत आहे ते ₹90 प्रति किलोग्रॅम आहे. ठीक आहे. पहा ₹63 किलोग्रॅम किमतीचा चहा ₹90 प्रति किलोग्रॅम चहा सोबत कोणत्या गुणोत्तरामध्ये मिळवावा की मिश्रणाची खरेदी किंमत ₹72 किलोग्रॅम होईल. म्हणजे मध्य किंमत किती घ्यायला पाहिजे आपण इथं ₹72. ठीक आहे. मध्य किंमत 72. मग आता काय करा या ठिकाणी त्रिकस वजाबाकी करायची आपल्याला. त्रिकस वजाबाकी मग सांगा 90 मधून 72 मायनस गेले किती राहतात 18. आणि बेटा 63 आणि 72 मधला फरक म्हणजे 72 मधून 63 गेले तर किती राहतील बरं 7 आणि 2 ते 9 म्हणजे किती येतील 9. आता सांगा यांना आपण जर संक्षिप्त केलं तर काय होईल 9 दोन्ही 18 आणि या ठिकाणी 9 1 9 म्हणजे त्या स्वस्त चहा सोबत हा महाग चहा म्हणजे ₹63 किमतीच्या चहा सोबत हा ₹90 किलोग्रॅम किमतीचा चहा कोणत्या प्रमाणामध्ये मिळवावा लागेल त्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1 2:1 या प्रमाणामध्ये मिळवावा लागेल. तर पहा आता प्रश्न क्रमांक 3. ₹10 प्रति किलोग्रॅम तांदूळ मिळविण्यासाठी ₹9.30 प्रति किलोग्रॅम तांदळात ₹10.80 प्रति किलोग्रॅम किमतीचा तांदूळ कोणत्या प्रमाणात मिसळावा लागेल. ठीक आहे. तर पहा आता या ठिकाणी लक्षात ठेवा जो स्वस्तवाला तांदूळ आहे त्याची किंमत किती आहे ₹9.30 प्रति किलोग्रॅम. ठीक आहे. स्वस्तवाला जो तांदूळ आहे त्याची किंमत आहे ₹9.30 प्रति किलोग्रॅम आणि जो महागवाला तांदूळ आहे तो महागवाला जो तांदूळ आहे तो किती किमतीचा आहे ₹10.80 प्रति किलोग्रॅम आणि हा मिसळून आपल्याला कोणत्या किमतीला विकायचा आहे ₹10 प्रति किलोग्रॅम तांदूळ मिळविण्यासाठी इथे किती द्यायचं ₹10. ठीक आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलं होतं की हे जे मध्य किंमत असते ते स्वस्त वस्तू आणि महाग वस्तू यांच्या दरम्यान असते. ठीक आहे. चला मग स्वस्त तांदळाची किंमत किती आहे ₹9.30 प्रति किलोग्रॅम आणि महाग तांदळाची किंमत आहे ₹10.80 प्रति किलोग्रॅम आणि त्यांचं जे मिश्रण आहे ते कोणत्या किमतीला विकलं ₹10 दरानं. आता तिरकस वजाबाकी करा 10.80 मधून 10 गेले बेटा 0.80 राहतील आणि या ठिकाणी 10 मधून जर 9.30 वजा केले तर 0.70 राहतील. ठीक आहे. आता बघा दशांश समान आहेत दशांश काय करा कॅन्सल करा हे 80 आणि इकडे किती राहणार 70 आणि आता यांना जर आपण संक्षिप्त केलं बेटा तर काय होणार बरं 10 आणि 10 कोणत्या प्रमाणामध्ये मिळवावे लागतील त्याचं उत्तर यायला पाहिजे 8:7 जे की पर्याय क्रमांक किती दिसतो आपल्याला 3 दिसतो. 8:7 प्रमाणामध्ये मिळवावे लागतील. ठीक आहे. चला त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 4 पहा. प्रश्न 4. ₹36 प्रति लिटर दुधात पाणी कोणत्या प्रमाणामध्ये मिळविल्यास मिश्रणाची किंमत ₹28 प्रति लिटर होईल. ठीक आहे. बघा आता दुधामध्ये काय मिळवायचं बेटा पाणी आणि पाण्याला ही किंमत नसते है ना. ती नैसर्गिक साधन संपत्ती आहे. आता सध्या आपल्याकडे बिस्लरीची बॉटल मिळते पण आपण ते गृहीत नाही धरायचं. पहा ₹36 प्रति लिटर किमतीच्या दुधात पाणी कोणत्या प्रमाणामध्ये मिसळविल्यास मिश्रणाची किंमत ₹28 प्रति लिटर होईल. चला मग बघा दुधाची किंमत आपण इकडे लिहू दूध आणि बेटा इकडे लिहू काय पाणी इकडे लिहू पाणी. आता दुधाची किंमत प्रति लिटर किती आहे रे दुधाची किंमत आहे प्रति लिटर ₹36 आणि पाणी ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याची किंमत किती घ्या 0. ठीक आहे. दुधामध्ये रसामध्ये जर आपण पाणी मिळवलं तर पाण्याची किंमत किती घ्यायची 0. आता या दुधामध्ये
पाणी मिळवून तयार झालेलं मिश्रण कोणत्या किमतीला विकलं? 28. मग या 28 ला काय म्हणायचं? मध्य किंमत. ठीक आहे, चला मग आता या ठिकाणी आपण फरक काढू. 28 आणि 0 मधला जर बेटा फरक पाहिला तर तो 28 येईल, आणि त्यानंतर 28 आणि 36 मधला जर फरक पाहिला तर तो कितीचा येईल? 8चा. चला आता आपण 28 ला आणि 8 ला संक्षिप्त करू. 4 7 28 आणि बेटा 4 दुनी 8. म्हणजे या दुधामध्ये पाणी कोणत्या प्रमाणामध्ये मिळवावं लागेल? त्याचं उत्तर यायला पाहिजे 7:2 या प्रमाणामध्ये मिळवावं लागेल, जे की पर्याय क्रमांक 3 आहे. 7:2 या प्रमाणामध्ये मिळवावं लागेल. तर पहा आता प्रश्न क्रमांक 5 बघा काय आहे. एका ज्यूस विक्रेत्याने 45 रुपये प्रति लिटरच्या फळाच्या रसात पाणी घालून तयार झालेले मिश्रण 35 रुपये प्रति लिटरने विकले, तर नवीन मिश्रणात ज्यूस व पाण्याचे गुणोत्तर किती? आता पहा, मागच्या प्रश्नामध्ये दुधवाल्यानं दुधामध्ये पाणी घातलं होतं, आणि या ठिकाणी ज्यूस विक्रेत्याने त्या ज्यूसमध्ये आता पाणी मिळवलं आणि तयार झालेलं मिश्रण 35 रुपये लिटरने विकलं. चला मग आता आपण इथं काय करू, या ज्यूसची किंमत किती आहे बघा. ज्यूसची किंमत किती आहे? प्रति लिटर 45, आणि याच्यामध्ये पाणी मिळवलं. आता पाण्याची किंमत आपण सांगितलं ती नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाण्याची किंमत किती घ्यायची? 0. मग आता या 45 रुपये लिटरच्या ज्यूस मध्ये त्यानं पाणी मिळवलं आणि तयार झालेलं मिश्रण बेटा कसं विकलं रे? 35 रुपये दरानं विकलं. तर आपल्याला काय विचारलं बघा, तर नवीन मिश्रणामध्ये ज्यूस व पाण्याचे गुणोत्तर काय असेल? मग सांगा, 0 आणि 35 मधला जो फरक आहे बेटा तो किती असायला पाहिजे? 35. आणि 45 आणि 35 मधला जो फरक आहे तो आहे 10चा. ठीक आहे, चला मग आता यांना संक्षिप्त करा. किती भाग जाईल बरं? 5 7 35 आणि इथे 5 दुनी 10. म्हणजे त्या ज्यूस मध्ये पाणी कोणत्या प्रमाणामध्ये मिळवलं असेल? तर 7:2 या प्रमाणामध्ये मिळवलं असेल, जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. पर्याय क्रमांक 2 7:2 आहे. पहा आता पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न 6 बघा काय म्हणतो. एका बाटलीत 14 रुपये प्रति लिटर दराचे 40 लिटर दूध आहे. बघा, एका बाटलीमध्ये 14 रुपये प्रति लिटर दराचे 40 लिटर दूध आहे. त्यात किती पाणी मिळविले तर मिश्रणाची किंमत 8 रुपये प्रति लिटर होईल? ठीक आहे, चला आता आपल्याला प्रति लिटर दुधाची किंमत पण दिली, आणि दुधाचं जे हे आहे क्वांटिटी किती आहे? 40 लिटर. पहा मग आता इथं बघू आपण दूध, इथं लिहू दूध, आणि इथं काय लिहू बेटा? पाणी. मला सांगा या ठिकाणी दुधाची किंमत किती आहे रे प्रति लिटर? 14. दुधाची किंमत आहे 14, आणि पाण्याला किंमत नाही, म्हणजे ते मोफत मिळाले आहे. नैसर्गिक साधन संपत्ती आहे 0. मग आता या दुधामध्ये पाणी मिळवलं आणि मिश्रण जे तयार झालं ते कसं विकलं बेटा? 8 रुपये दराने विकलं. ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी दुधामध्ये पाणी कोणत्या प्रमाणामध्ये मिळवलं असेल आपण ते पहिल्यांदा पाहू. मग आता 0 मध्ये आणि 8 मध्ये फरक किती आहे रे? 8चा. आणि बेटा 8 मध्ये आणि 14 मध्ये फरक आहे तो 6चा. मग बघू आपण दुधामध्ये पाणी कोणत्या प्रमाणात मिळवलं. बेचोक 8 आणि बेत्रिक 6. पण या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, तर 40 लिटर दूध आहे, त्यात किती पाणी मिळविले तर मिश्रणाची किंमत 8 रुपये. मला सांगा आता या ठिकाणी दूध किती होतं? 40 लिटर. मग आपल्याला विचारलं किती पाणी मिळवावे. मग आता लक्षात ठेवायचं दुधाचं गुणोत्तर किती आहे? 4. दुधाचं गुणोत्तर किती आहे बेटा? 4. दुधाचं गुणोत्तर आहे 4, आणि प्रत्यक्षामध्ये दूध किती आहे रे? 40 लिटर. किती आहे? 40 लिटर. आणि आपल्याला विचारलं पाणी किती प्रमाणामध्ये किती पाणी मिळविले. मग पाण्याचं गुणोत्तर किती आहे? 3. मग 4 म्हणजे 40, तर बेटा 3 म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे. 3 म्हणजे किती काय होणार बरं? 3 गुणिले 40, आणि छेदामध्ये किती येणार? 4. हे 4 10 40, आणि 10 त्रिक 30 लिटर. म्हणजे किती पाणी मिळवावे लागेल? तर 30 लिटर मिळवावे लागेल. पुन्हा एकदा बघा, दुधाची किंमत आहे 14, पाण्याची किंमत आहे 0. त्यांचं मिश्रण कसं विकलं रे? 8 रुपये किमतीला विकलं. मग या दोघातला फरक आहे 8चा, आणि या दोघातला फरक आहे बेटा 6चा. म्हणजे दुधामध्ये पाणी कोणत्या प्रमाणामध्ये मिळवलं? बेचोक 8 बेत्रिक 6, 4 3 प्रमाणामध्ये मिळवलं. दूध किती सांगितलं होतं इथं? 40 लिटर. आणि दुधाचं गुणोत्तर किती आहे बेटा? 4. याचा अर्थ 4 म्हणजे 40 लिटर. तर किती पाणी मिळविले? पाण्याचं प्रमाण आहे 3, मग 4 म्हणजे 40 लिटर, तर 3 म्हणजे किती? तर उत्तर यायला पाहिजे 30 लिटर, जे की पर्याय क्रमांक
2 मध्ये आपल्याला दिसते किती द्यायला पाहिजे 30 लिटर. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 पहा. एका ज्यूस विक्रेत्याने 40 रुपये प्रति लिटरच्या 30 लिटर फळाच्या रसात पाणी घालून तयार झालेले मिश्रण 30 रुपये प्रति लिटर दराने विकले, तर त्याला ना तोटा झाला ना नफा. नफा शब्द राहिला आहे, तर त्याला ना तोटा झाला ना नफा झाला. तर फळाच्या रसात किती लिटर पाणी घातले? ठीक आहे, मागच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे पहा. आता ज्यूस आहे, आता आहे बेटा ज्यूस, आणि इकडे काय आहे रे पाणी. सांगा बरं ज्यूसची किंमत प्रति लिटर किती आहे? 40 रुपये प्रति लिटर आहे. ज्यूसची किंमत आहे 40 आणि पाण्याची किंमत किती आहे आता 0. आणि हे मिश्रण ज्यूस मध्ये पाणी घालून तयार झालेलं मिश्रण कसं विकलं बेटा? 30 रुपये दराने विकलं. आता तिरकस वजाबाकी करा. 0 आणि 30 मधला फरक आहे 30चा, आणि 40 मध्ये आणि 30 मध्ये फरक आहे तो 10चा. मग आता यांना संक्षिप्त करून घेऊ आपण. 10 त्रिक 30 आणि बेटा 10 एक 10. म्हणजे या ठिकाणी ज्यूस कोणत्या प्रमाणामध्ये आहे? 3, आणि त्याच्यामध्ये पाणी कोणत्या प्रमाणात मिळवलं? 1 प्रमाणात. मग इथं काय सांगितलं की 40 रुपये प्रति लिटरच्या 30 लिटर फळाच्या रसात. म्हणजे आता जे रस आहे बेटा तो किती लिटर आहे रे? 30 लिटर. आणि जे ज्यूसचं गुणोत्तर आहे ते किती? 3. मग याचा अर्थ गुणोत्तर 3 आणि ज्यूस किती आहे बेटा? 30 लिटर. आणि आपल्याला विचारलं किती पाणी घालावे लागेल. मग पाण्याचं गुणोत्तर किती आहे? 1. मग 3 म्हणजे 30 लिटर, तर 1 म्हणजे किती? काय होणार बेटा? 30चा आणि 1चा गुणाकार 30, आणि छेदामध्ये किती होणार रे? 3. 3 10 30. म्हणजे किती पाणी घालावे लागेल? तर 10 लिटर पाणी घालावे लागेल. ठीक आहे, पहा बरं पर्याय क्रमांक 1 दिसतो, 10 लिटर पाणी घालावे लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 बघा. पहा, रुपये 60 प्रति किलोग्रॅम किमतीचा चहा व रुपये 69 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचा चहा एकत्र करून रुपये 64 रुपये किलोग्रॅम दराने विकला. जर एकूण चहा 270 किलोग्रॅम असेल तर 60 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचा चहा किती? ठीक आहे, चला बघा. आता एक चहा आहे बेटा 60 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचा, दुसरा आहे 69 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचा, आणि तो एकत्र करून कोणत्या किमतीला विकला रे? 64 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीला विकला. जर एकूण चहा 270 किलोग्रॅम असेल तर 60 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचा चहा किती असेल असं आपल्याला विचारलं. चला पहिल्यांदा बघू आपण स्वस्त किमतीचा चहा, त्यानंतर बघू आपण महाग किमतीचा चहा. सांगा बरं, स्वस्त वस्तू किमतीचा जो चहा आहे त्याची किंमत किती आहे बेटा? 60 रुपये. जो महाग चहा आहे त्याची किंमत किती आहे बेटा? 69 रुपये प्रति किलोग्रॅम. आणि यांचं मिश्रण कोणत्या मध्य किमतीला विकलं रे? 64 रुपये मध्य किमतीला विकलं. त्रिकस वजाबाकी करून घ्या. 69 मधून 64 गेले किती उरले बेटा? 5. आणि 60 आणि 64 मधला फरक किती आहे? तो आहे 4चा. म्हणजे याचा अर्थ कोणत्या प्रमाणामध्ये मिळेल असेल? म्हणजे जास्त किमतीचा चहा आणि कमी किमतीचा चहा कोणत्या प्रमाणामध्ये मिळाले असतील? 5:4 या प्रमाणामध्ये मिळाले असतील. तर आपल्याला पुन्हा काय सांगितलं? एकूण चहा जर, आता बघा, जो स्वस्त किमतीचा चहा आहे त्याचं प्रमाण आहे 5 आणि जो महाग आहे चहा त्याचं प्रमाण किती आहे? 4. आता आपल्याला विचारलं की एकूण चहा जर 270 किलोग्रॅम असेल तर 60 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचा चहा किती असेल? पहा मग आता 60 रुपये केजीचा चहा किती असेल सांगा. मग 60 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचा चहा किती असेल? तर टोटल सांगा. टोटल चहा किती आहे रे? टोटल चहा आहे 270 किलोग्रॅम भागिले या दोन्ही गुणोत्तराची बेरीज करा. 5 आणि 4 9, आणि त्याच्यानंतर 60 रुपये किलोग्रॅम किमतीचा जो चहा आहे त्याचं प्रमाण किती आहे बेटा? बघा 5 है ना, त्याचं प्रमाण किती आहे? 5. मग आता एक कॅल्क्युलेशन करून घ्या. 9 त्रिक 27 आणि समोरचा एक 0 म्हणजे 30 आलं. आणि या दोघांचा गुणाकार करा. 3 5 15 आणि समोरचा एक 0 म्हणजे 60 रुपये प्रति किलोग्रॅम किमतीचा चहा किती असायला पाहिजे? 150 किलोग्रॅम असायला पाहिजे. पहा बरं, पर्याय क्रमांक 2 दिसतो 150 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक किती आहे? 2 आहे. त्यानंतर
आपण पाहू प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. आता हा प्रश्न बघा मिश्रणाच्या पद्धतीने कसा सोडवता येतो. हा पण प्रश्न आपण त्याच पद्धतीने सोडू शकतो. एका परीक्षेत 12,500 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 50% मुले व 70% मुली पास झाल्या. एकूण 60% विद्यार्थी पास झाले तर परीक्षेला किती मुली बसल्या होत्या? बघा बेटा, पहिल्यांदा त्यापैकी 50% मुले, मी इथं म्हणतो बॉईज, आणि या ठिकाणी काय लिहू आपण? गर्ल्स. सांगा बरं, परीक्षेमध्ये पास झालेल्या मुलांची टक्केवारी किती आहे रे? परीक्षेमध्ये पास झालेल्या मुलांची टक्केवारी आहे 50, है ना, 50. आणि पास झालेल्या मुलींची टक्केवारी किती आहे बेटा? 70. आणि एकूण विद्यार्थ्यांची म्हणजे मिश्रित, एकूण विद्यार्थ्यांची सरासरी म्हणजे मिश्रण. मग एकूण किती टक्के विद्यार्थी पास झाले? 60. मुली 50%, सॉरी, मुलं 50% पास, मुली 70% पास, आणि एकूण 60% विद्यार्थी पास झाले, म्हणजे आमचं मिश्रण किती येणार? 60. मग आता त्यानंतर याच्यातला फरक काढा. हा फरक येतो 10चा आणि हा फरक येतो बेटा 10चा, म्हणजे इक्वल आलं. म्हणजे याचा अर्थ 10 एक 10 आणि 10 एक 10. म्हणजे त्या ठिकाणी मुलं आणि मुली हे कोणत्या प्रमाणामध्ये असतील? एकाच एक, म्हणजे त्यांची संख्या इक्वल आहे. आपल्याला विचारलं काय? तर किती मुली बसल्या होत्या. ठीक आहे, चला, परीक्षेला किती मुली बसल्या होत्या? आपण याचं उत्तर काढू शकतो. मुलींची संख्या सांगा. एकूण विद्यार्थी किती आहेत रे? 12,500 भागिले या दोघांच्या गुणोत्तराची बेरीज करा. 1 आणि 1 2. आणि बेटा मुलीचं प्रमाण किती आहे? 1. मुलांचं पण 1 आहे, मुलींचं पण प्रमाण 1च आहे. आता या ठिकाणी आपण 2 न भागू. बे 6 12, बे 2 4, 1 उरला, बे 5 10 आणि समोरचा आहे 0. 12,500 ला जर 2 न भागलं तर बेटा 6,250, आणि शेवटी 6,250 गुणिले 1 करा, 6,250 मुली असतील. मग सांगा बरं रे, या वर्गामध्ये मुले किती विचारलं असतं तर 6,250 चालू असतं का? कारण त्या दोघांचे गुणोत्तर कसं आहे? समान आहे. मुलींची संख्या 6,250, 6,250 पर्याय क्रमांक 2, आणि मुलांची संख्या जरी विचारली असती तर ती 6,250च आली असती. का? तर मुलांच्या आणि मुलींच्या संख्येचं गुणोत्तर हे समान आहे. ठीक आहे, चला त्यानंतर आणखी एक शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न 10वा. एका दुकानदाराने ₹100 प्रति किलोग्रॅम शुद्ध तूप, ₹50 प्रति किलोग्रॅम वनस्पती तुपासोबत मिसळून त्या मिश्रणाला ₹96 प्रति किलोग्रॅम दराने विकून 20% नफा कमावला. त्याने दोन्ही प्रकारचे तूप कोणत्या प्रमाणामध्ये मिसळविले असेल? ठीक आहे. एक आहे शुद्ध तूप, बेटा बघा काय आहे. एक आहे शुद्ध तूप आणि दुसरं तूप जे आहे ते काय आहे? वनस्पती तूप. आता शुद्ध तुपाची किंमत किती आहे बेटा? 100 रुपये किलोग्रॅम. आणि शुद्ध तुपाची किंमत आहे 100 रुपये किलोग्रॅम, आणि वनस्पती तुपाची किंमत किती आहे रे? 50 रुपये किलोग्रॅम. आता हे एकत्र केलं आणि विकलं, बघा एकत्र करून विकलं, आणि बेटा या ठिकाणी ना नफा ना तोटा असतो. पण या ठिकाणी हे मिश्रण त्यानं 96 रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकलं, आणि विकून किती नफा कमवला रे? 20% नफा कमवला. मग या ठिकाणी तुम्हाला 96 रुपये मध्य किंमत लिहिता येणार नाही. 96 रुपयाला विकून त्यानं 20% नफा कमवला ना, तर या ठिकाणी मग मध्य किंमत कशी लिहायची? पहा, आपण जर 100 ची वस्तू बेटा 20% नफ्याने विकली तर कितीला विकणार? 120 ला. 100 ची वस्तू जर आपण 20% नफ्याने विकली, हे बघा खरेदी आणि याला म्हणून आपण विक्री. 100 रुपयाची वस्तू जर 20% नफ्याने विकली तर 120 रुपयाला विकली जाईल. मग जेव्हा 120 रुपये विक्री किंमत, तेव्हा खरेदी किती आहे बेटा? 100. मग आपल्या उदाहरणामध्ये विक्री किंमत किती आहे? 96. मग 96 रुपयाला विकला असेल तर त्याची मध्य किंमत किती असेल? ठीक आहे, चला 96 रुपये 96 करा. काय होईल मग आता? 100 गुणिले 96 भागिले 120. हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. 12 8 96 आणि 10 8 80. म्हणजे मध्य किंमत किती घ्यावं लागेल आपल्याला? तर 80 रुपये घ्यावं लागेल. इथं मध्य किंमत किती घ्या? 80. त्यानंतर त्रिकस वजाबाकी, इथे किती बेटा? 30. आणि इथे किती येईल रे? 20. मग आता यांना संक्षिप्त करा. 10 त्रिक 30 आणि बेटा 10 दुनी 20. म्हणजे शुद्ध तुपासोबत वनस्पती तूप हे कोणत्या प्रमाणामध्ये मिळवलं असेल
याचं उत्तर यायला पाहिजे रे पर्याय क्रमांक 1 3:2 या प्रमाणामध्ये मिळवलेलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.